आवाज मानदेशाचा। क्रांतीवीर शैक्षणिक संकुल एक उपक्रमशील संकुल असून या संस्थेतील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रयत्नाची पराकाष्ठा करून स्वतःची चांगली ओळख निर्माण करावी असे आवाहन माजी शिक्षणाधिकारी तानाजी नरळे यांनी म्हसवड येथे बोलताना व्यक्त केले। क्रांतीवीर शैक्षणिक संकुल संचलित क्रांतीवीर इंग्लिश मीडियम सीबीएसई स्कूल म्हसवड येथे वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणाधिकारी तानाजी नरळे तर अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष कृषीरत्न विश्वंभर बाबर तसेच विशेष मान्यवर म्हणून सागर आनंदा बाबर आणि सत्कार मूर्ती प्रदीप हनुमंत बाबर उपस्थित होते। यावेळी बोलताना शिक्षणाधिकारी तानाजी नरळे म्हणाले, आजची युवा पिढी खूप नशीबवान आहे। सुदैवाने आई वडिलांकडून तुम्हाला सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत। जीवनात नेहमी सकारात्मक राहा, उच्च ध्येय ठेवा, ध्येय प्राप्तीसाठी जिद्द चिकाटी बाळगा। विश्वंभर बाबर आणि सुलोचना बाबर यांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी दिशादर्शक असल्याचं सांगून क्रांतीवीर शैक्षणिक संकुल आगामी काळात क्रांतीवीर ज्ञान मंदिर बनेल असा विश्वास तानाजी नरळे यांनी व्यक्त केला। राज्य लोकसेवा आयोग परीक्षेतून मुद्रांक शुल्क विभागात सहाय्यक म्हणून निवड झालेल्या प्रदीप हनुमंत बाबर यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। यावेळी विश्वंभर बाबर आणि सुलोचना बाबर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले। प्राचार्य विन्सेंट जॉन यांनी प्रास्ताविक केले। यावेळी मान्यवरांच्या हस्ते शाळेतील गुणवंत आणि यशवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी, मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समन्वयक अभिजित माने यांनी केले तर उपस्थित मान्यवरांचे आभार उपशिक्षिका तनुजा माने यांनी व्यक्त केले। मानसौफेर न्यूज उपसंपादक धनंजय पानसांडे म्हसवड। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।